कीर्तन 21वे पंचपदी अनुक्रम कीर्तनाचा अभंग. विष्णुविन जप व्यर्थ त्याचे ज्ञान, रामकृष्णी मन नाही ज्यांचे. रामकृष्णी मन नाही ज्यांचे, रामकृष्णी मन नाही ज्यांचे. उपजोनी करंटा नेणे अद्वय वाटा, रामकृष्णी पैठा कैसा होय. रामकृष्णी पैठा कैसा होय, रामकृष्णी पैठा कैसा होय. द्वैताची झाडणे गुरु विन ज्ञान, त्या कैचे कीर्तन घडे नामी. त्या कैचे कीर्तन घडे नामी, त्या कैचे कीर्तन घडे नामी. ज्ञानदेव म्हणे सगुण हे ध्यान, ज्ञानदेव म्हणे सगुण हे ध्यान. ज्ञानदेव म्हणे सगुण हे ध्यान, नामपाठ मौन प्रपंचाचे. नामपाठ मौन प्रपंचाचे, नामपाठ मौन प्रपंचाचे. विष्णुविन जप व्यर्थ त्यांचे ज्ञान, रामकृष्णी मन नाही ज्यांचे. उपजोनी करंटा नेणे अद्वैत वाटा, रामकृष्णी पैठा कैसा होय. द्वैताची झाडणे गुरुविन ज्ञान, त्या कैचे कीर्तन घडे नामी. ज्ञानदेव म्हणे सगुण हे ध्यान, नामपाठ मौन प्रपंचाचे. श्री ज्ञानेश्वर महाराज या अभंगात म्हणतात, सर्व भूतांच्या ठिकाणी सहिष्णू असा जो आत्मा विष्णू रूप व्यापक भरलेला आहे, त्याचे ज्ञान करून घेतल्या वाचून त्याचा विष्णू विष्णू असा तोंडाने जप करणे व्यर्थ आहे. रामकृष्णी म्हणजे व्यापक परमात्म्याच्या ठिकाणी ज्याचे मन नसून त्याचे ज्ञानही नाही व त्याच्या तोंडाने रामकृष्ण असा जप करणे व्यर्थ आहे. याचप्रमाण राम राम सब कोई कहे, ठग ठाकुर और चोर. जिस नाम से ध्रुव प्रल्हाद तर गए, ओ नाम है कुछ और. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, उपजोनी करंटा नेणे अद्वैत वाटा, रामकृष्णे पैठा कैसा होय. द्वैताद्वैताची म्हणजे जड चैतन्याची भेसळ झाली आहे. त्यातील चैतन्य वस्तू अद्वैत आहे, म्हणजे सर्व ठिकाणी एकच आहे. ती अद्वैत चैतन्य वस्तू ज्याने जाणली नाही, तो जन्माला येऊन भिकारी राहिला. त्याला रामकृष्णाची प्राप्ती कशी होईल. द्वैताची झाडणी म्हणजे जड चैतन्याची निवड. सद्गुरूकडून आत्मज्ञान करून घेतल्या वाचून याला द्वैताची झाडणे म्हणजे सत्य मिथ्याची निवड करता येणार नाही व द्वैताची झाडणे केल्याशिवाय याला नामाचे कीर्तन घडणार नाही, म्हणजे पांडुरंगाची प्राप्ती होणार नाही. प्रपंच आधीच तो आहे तेवढा सगुण आहे. तो मौन म्हणजे निरसले वाचून नामपाठ कसे होईल, म्हणजे अद्वैत परमात्म्याचे ध्यान कसे होईल. याला कबीर महाराजांचे प्रमाण, राम हमारा जप करे हम बैठे आराम. याकरिता आम्हाला श्री गुरुला अनन्य भावाने शरण जाऊन त्यांच्याकडून अंतर्यामी भगवन नामाचे ज्ञान करून घेतले पाहिजे, तरच नामाचे कीर्तन होईल. आता कीर्तन म्हणजे काय तर हरिवंश पुराण हरिनाम संकीर्तन, हरिवीन सौजन्य नेणे काही. ज्या पुराणामध्ये हरीचे गुणानुवाद वर्णन केलेले आहे व आत्मचर्चा गायली आहे, अशा श्रीमद भागवत व ज्ञानेश्वरी या ग्रंथांचा मुख्य भावार्थ कळणार नाही. नुसता अर्थ करतील तसेच वैखरीने हरी हरी म्हणेल, परंतु याला हरीची आत्मचर्चा करता येणार नाही व आत्मज्ञान प्राप्ती करून घेण्याकरता संतांना शरण जावे असा हा जगाला उपदेश करणार नाही. उगीच हा लोकांना जिव्हेने हरिनामाचा उच्चार करावा असे कीर्तनात प्रतिपादन करील, परंतु श्री तुकाराम महाराजांनी नाम जाणून घ्या असे म्हटले आहे, त्याप्रमाणे हा कीर्तनात लोकांना सांगत नाही. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, त्या कैचे कीर्तन घडे नामी. आम्हाला हरीचा जप करण्याचे कारण काय पडले तर एक भगवंताची प्राप्ती करून घेणे आहे, कारण तो भगवंत आम्हाला या जन्ममरणाच्या दुःखापासून सोडवेल. असा हा भगवंत सर्व प्राणीमात्राच्या ठिकाणी हृदयात आहे व त्याचा जपही अंतकरणातच मनाने करायचा आहे. त्या भगवंताचे ज्ञान होण्याकरिता संतांना शरण जावे व आत्मज्ञान प्राप्त करून घ्यावे आणि त्याचा जप करणे आहे. म्हणून श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, विष्णुविन जप व्यर्थ त्याचे ज्ञान,
ज्ञाना वाचून जो जो परमार्थ जप नामस्मरण श्रवण कीर्तन होईल तो व्यर्थ आहे. सगुण प्रपंचाचे ध्यान आमच्या ठिकाणी अनेक जन्मापासून बसले आहे. त्याच्याच योगाने आमच्या ठिकाणचे आत्मसुख विसरले आहे. पडिला नामाचा विसर तेने वाढला संसार. श्री रामदास स्वामी म्हणतात, मूर्खा माझी परममूर्ख जो संसारी माने सुख. या संसार दुःखा एवढे दुःख अनेक नाही. करिता मौन म्हणजे वैराग्ययुक्त ध्यान करावे. जो संसार दुःखे दुखवला, जो त्रिविध तापे पोळला, तोची एक अधिकारी झाला परमार्थाचे. परंतु असे वैराग्य विचार वाचून होणार नाही. तो विचार शाश्वत काय आणि अशाश्वत काय, म्हणजे निरंतर काय व नाहीसे होणारे काय, अशी देहाकडे दृष्टी केली म्हणजे जीवाला अनुताप होईल आणि आपले आत्मध्यान करील. म्हणून ज्ञानदेव म्हणे सगुण हे ध्यान, नामपाठ मौन प्रपंचाचे. जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल.